नमस्कार मित्रांनो, आज आपण SCT वैदिकचं RNPH हे जे मी स्लरी बनवणार आहे ते तुम्हाला आज दाखवत आहे. RNPH म्हणजे आर म्हणजे रूट चार्जर, असं हे असं येतं रूट चार्जर. हे जर 600 ग्रॅमचं पॅकेट येतं. हे मी एका बरणीत भरून ठेवलेलं आहे आणि कळण्यासाठी असं रूट चार्जर ते कापून ठेवलेलं आहे. आणि नंतर RNPH मधला N म्हणजे न्यूट्री चार्जर, हे पण 600 ग्रॅमचं पॅकेट येतं. हे पण असं बरणीत भरून ठेवलेलं आहे. नंतर PH मध्ये येतं पेस्ट क्लीनर, आणि नंतर येतं हेल्थ चार्जर म्हणजे RNPH. हे 4 वैदिकचे प्रॉडक्ट आहेत त्यांचे. त्याचं आपण आज स्लरी बनवणार आहे. त्यासाठी मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि हे मी माझ्या गार्डनसाठी बनवतो आहे. म्हणजे शेतासाठी ह्याचं प्रमाण वेगळं असेल, पण आता हे गार्डनसाठी. आता हे मी प्रत्येक ह्याचं एक चिमूटभर असं हे आता हे RNPH मधलं रूट चार्जर घेतलं आणि हे ह्याच्यामध्ये टाकलं आणि हे असं काठीने एकसारखं असं त्याला हलवलं. त्याच्यामध्ये हे चालूमध्ये न्यूट्री चार्जर घेतलं, ते पण हे चिमूटभरच घेतलं आणि ह्याच्यामध्ये टाकून परत हे असं हलवलं. आता ह्याचं एक चांगलं हे स्लरी बनवून प्रत्येक झाडाला 1 लिटर असं बनवून टाकणार आहे माझ्या कुंडीतल्या झाडांना. आता हे पेस्ट क्लीनर घेतलेलं आहे, ते बी ह्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि हे हेल्थ चार्जर आहे, हे पण ह्याच्यामध्ये 1 चिमूटभर टाकलेलं आहे. आणि हे असं मिश्रण द्रावण एकजीव चांगलं हलवून माझ्या कुंडीमधील ज्या झाडं आहेत त्या झाडांना मी हे आठवड्यातून एकदा टाकतो. त्याच्यामुळं माझ्या झाडांमध्ये ग्रोथ चांगली येते. आता हे बघा इकडं कसं हिरवंगार झालं या कुंडीमधले झाडं. पानांना नवीन आंब्याला नवीन पालवी फुटलेली आहे ते, आणि याचे रिझल्ट पण छान येतात. त्यामुळं मी हे 600 ग्रॅमचे 4 पॅकेट आणून ठेवलेत आणि ते असे फोडून एका बरणीमध्ये ठेवले. आणि त्याचं मी हे द्रावण करून दर आठवड्याला एका झाडाला हे 1 लिटर असं कुंडीतल्या झाडाला देतो. आणि हे जे रिझल्ट चांगले असल्यामुळं माझा चांगला विश्वास आहे ह्या SCT वैदिक प्रॉडक्टवर. आणि तुम्ही पण वापरून बघा. धन्यवाद.